नमस्कार. चारुदर्शक मराठी प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर गोव्यातील 4 विविध उच्च माध्यमिक विद्यालयातून 8 बहुमूल्य असे विद्यार्थी आले आहेत. या विद्यार्थ्यांपैकी पुढील अंतिम टप्पा कोण गाठणार किंवा गाठते हेच आपण आज बघून निश्चित करू. तेव्हा वेळ न वगळता भेटूया आजच्या 4 नवीन टीम्सची. सुरुवात करूया टीम कुसुमाग्रजपासून. माझे नाव शर्मदा बोरकर. माझे नाव श्रुतिका गवंडे आणि आम्ही रोजरी उच्च माध्यमिक विद्यालय नावेली सालसेतमधून आलो आहोत. आणि आमचे गटाचे नाव कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांचे मूळ नाव विवा शिरवाडकर आणि त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले आहे आणि ते कवी आणि नाट्यकार म्हणून प्रसिद्ध झाले आहे. टीम पणजी. माझं नाव पुंडलिक नाईक. माझं नाव संजय वरक आणि मी सेंट झेवियर्स उच्च माध्यमिक विद्यालयातून आलो आहे. आणि आमच्या गटाचे नाव आहे पणजी. पणजी हे आमच्या गोव्याची सुंदर राजधानी आहे व हे एक आकर्षणिक व प्रेक्षणिक स्थळ आहे, त्यामुळे आम्ही आमच्या गटाचे नाव पणजी हे ठेवलेलं आहे. टीम गोवा. नमस्कार. माझं नाव शांभवी वझे आणि आम्ही JVMs SNJ उच्च माध्यमिक विद्यालय फर्मागुडी फोंडा येथून आलो आहोत. माझं नाव श्रेयस देसाई. आमच्या टीमचं नाव आहे गोवा. गोवा हे जगातील एक प्रेक्षणीय आणि सुंदर स्थळ आहे. तसंच इथले लोकही आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणूनच आम्ही आमच्या टीमचं नाव गोवा असं ठेवलं. टीम बालकवी. नमस्कार. मी सिया नाईक. मी आर लेडी ऑफ द रोजरी उच्च माध्यमिक विद्यालय दोनापावलमधून आली आहे. माझं नाव अश्विनी तोरसकर. मी आर लेडी ऑफ द रोजरी उच्च माध्यमिक विद्यालय दोनापावला इथून आली आहे. आमच्या गटाचं नाव आहे बालकवी. बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठीतील श्रेष्ठ निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखनातून लय आणि गोडवा निर्माण होतो व त्यांचं प्रसिद्ध साहित्य समग्र बालकवी हे आहे. तुम्हा सर्वांचं इथे आल्याबद्दल हार्दिक स्वागत आहे. आणि तुमचं स्वागत करताना आम्ही तुमचं कौतुकही करतो आणि टाळ्यांच्या गडगडाटात त्यांचं आपण मनोबल वाढवूया. माझं नाव आहे अक्षया राणे आणि आज आपण मिळून बघणार आहोत की ह्या मुलांपैकी ह्या विद्यार्थ्यांपैकी कोण मराठी भाषेची पराकाष्ठा गाठणार आहे. ह्या विद्यार्थ्यांना ह्या अगोदरच 2 लघुकथा दिल्या होत्या. विझून गेलेले दिवे लेखक वि. ज. बोरकर आणि हरितात्या लेखक पु. ल. देशपांडे. याच लघुकथांवर आधारित या प्रश्नमंजुषेतील बहुतेक असे प्रश्न असणार आहेत. TV वर पाहणाऱ्या प्रेक्षकांना याबाबतीत निराश व्हायची काही गरज नाही आहे. ह्या प्रश्नमंजुषेत असे बहुतेक असेही प्रश्न आहेत जे तुम्ही घरी बसल्या सोडवू शकता. या भागात जिंकणाऱ्या 2 टीम्स पुढील भागात म्हणजेच अंतिम फेरीत पोहोचणार आहेत. तेव्हा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि ऑल द व्हेरी बेस्ट. पहिल्या फेरीची सुरुवात करूया. सर्वजण सुरुवात करूया. या फेरीचे तुम्हाला नियम समजवते. या फेरीत तुम्हाला 4 प्रश्न आहेत. प्रत्येक बरोबर प्रश्न तुम्हाला 10 गुण मिळवून देतील. जर तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर तो दुसऱ्या टीमला पास होईल आणि जर कुणालाच उत्तर आलं नाही तर आमची ऑडियन्स इथे आहे जी ज्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. तेव्हा सुरू करूया टीम कुसुमाग्रजपासून. तुमचा प्रश्न असा आहे, कोणता दिवा लावला की काळोखाचा पराभव झाला असे लेखकाला वाटे. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. कोणता दिवा लावला की काळोखाचा पराभव झाला असे लेखकाला वाटे. पेट्रोल मास. जरा जोराने उत्तर द्या. पेट्रोल मास. या प्रश्नाचं उत्तर आहे पेट्रोमॅक्स. तुम्ही पेट्रोल मॅक्स म्हटलंय पण तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय तुम्ही, तर तुम्हाला मिळतात या प्रश्नासाठी 10 गुण. टीम पणजी, तुमचा प्रश्न असा आहे, नारायण लपून कोठे बसला होता. नारायण लपून कुठे बसला होता. कपाटात.
उत्तर कपाटात. तुमचं उत्तर इथे चुकलेलं आहे. टीम गोवा, तुम्ही इथे फडताळात लपून बसला होता. फडताळ म्हणजे कपाट. फडताळात बसला होता, बरोबर उत्तर आहे. तुम्हाला या प्रश्नासाठी मिळत आहेत 10 गुण. टीम गोवा, तुमचा हा प्रश्न आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून कोणापेक्षा सहाय्यक गोरी म्हणून हरितात्या सांगतात? यमीपेक्षा 6 पट गोरी. कोण यमी? यमी गोखले. उत्तर बरोबर आहे, यमी गोखले. या प्रश्नाचे तुम्हाला मिळतात 10 गुण. या फेरीचा शेवटचा प्रश्न असा आहे टीम बालकवीसाठी. माडाच्या सुकलेल्या चुडतापासून प्रकाश देण्यासाठी केलेल्या साधनाला काय म्हणतात? चूड. चूड. उत्तर बरोबर आहे. तुम्हाला या प्रश्नासाठी मिळत आहे 10 गुण. ह्याचबरोबर आपली पहिली फेरी संपते. वळूया दुसऱ्या फेरीकडे. जी आहे व्याकरण. या फेरीचे नियम मी तुम्हाला समजवते. 4 प्रश्न व्याकरणविषयी. पहिला प्रश्न मी सुरू करेन टीम बालकवीपासून. जर तुम्हाला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आलं तर तुम्हाला मिळणार आहे 10 गुण. जर तुम्हाला बरोबर उत्तर देता आलं नाही तर तो प्रश्न पास होईल गोवा टीमसाठी, आणि जर त्यांनाही उत्तर देता आलं नाही तर पुढे पास होईल. टीम बालकवीसाठी पहिला प्रश्न असा आहे. मनाई या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. मनाई या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. सक्ती. उत्तर चुकीचं आहे. टीम गोवा ट्राय करेल. बंदी. उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला मिळतात 10 गुण. टीम गोवासाठी माझा प्रश्न असा आहे. मडकईहून परतताना या वाक्यातील मडकईहून या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे? मडकईहून परतताना या वाक्यातील मडकईहून या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे? तृतीय विभक्ती. जरा जोराने. तृतीय विभक्ती. नाही. टीम पणजी ट्राय करणार आहे. चतुर्थ विभक्ती. टीम कुसुमाग्रज. पहिली विभक्ती. टीम बालकवी. दुसरी विभक्ती. नाही. ऑडियन्समध्ये कुणाला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे का? हो, पंचमी विभक्ती. अगदी बरोबर आहे. टीम पणजीसाठी माझा प्रश्न असा आहे. ठोंब्यासारखे मठ्ठ वाटतात या वाक्यातील मठ्ठ हे काय आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. ठोंब्यासारखे मठ्ठ वाटतात या वाक्यातील मठ्ठ हे काय आहे? विशेषण. नाही. टीम कुसुमाग्रज. क्रियाविशेषण अव्यय. अगदी बरोबर आहे. टीम कुसुमाग्रजना मिळत आहेत 10 गुण. या फेरीचा शेवटचा प्रश्न टीम कुसुमाग्रजसाठी हा असा आहे. उत्सव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
उत्सव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सण. उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला अजून 10 गुण मिळतात. आणि याचबरोबर आपली दुसरी फेरी इथेच संपते. पाहूया स्कोरबोर्ड काय म्हणतो ते. टीम कुसुमाग्रज आहे 30 गुणांवर. टीम पणजी अजून 0. टीम गोवा आहे 30 गुणांवर आणि टीम बालकवी आहे 10 गुणांवर. सुरू करूया आपली तिसरी फेरी. ही आहे सांस्कृतिक फेरी. ह्या फेरीचे नियम तुम्हाला समजवते. हा एक बझर राऊंड असणार आहे. समोर स्क्रीनवर काही छायाचित्र तुम्हाला दिसतील आणि मी प्रश्न आणि विकल्प वाचल्यानंतरच तुम्ही बझर दाबा. प्रश्न आणि विकल्प पूर्ण वाचायच्या अगोदर जर तुम्ही बझर दाबला तर मी प्रश्न तिथेच थांबवेन आणि तुम्हाला जितकं ऐकलंय त्याच्यावर उत्तर द्यावं लागेल. बरोबर अंक तुम्हाला 5 अंक मिळून देतील आणि जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर तुमचे 5 अंक वजा होतील. सुरू करूया. तर टीम्स, तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे. या छायाचित्रातील प्रसिद्ध संत कोण? संत जनाबाई, संत मुक्ताबाई का संत मीराबाई? टीम गोवा. संत मीराबाई. उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे संत जनाबाई. टीम्स, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे. या छायाचित्रातील प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक कोण? कस्तुरबा गांधी, राणी लक्ष्मीबाई का राणी चिन्नम्मा? टीम पणजी. राणी लक्ष्मीबाई. उत्तर चुकीचं आहे. बरोबर उत्तर आहे राणी चिन्नम्मा. टीम्स, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे. या चित्रातील प्रसिद्ध राजकीय व्यक्ती कोण? अशोक चव्हाण, राज ठाकरे का विलासराव देशमुख? टीम गोवा. राज ठाकरे. उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला मिळतात 5 गुण. पुढचा प्रश्न टीमसाठी हा आहे. या चित्रातील क्रीडापटू कोण आहे ते ओळखा. शदाब जगाटी, स्वप्नील असनोडकर का अभिषेक नायर? टीम पणजी. शदाब जगाटी. उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला मिळतात 5 गुण. पाचवा प्रश्न तुम्हा टीमसाठी हा आहे. या चित्रातील प्रसिद्ध कलाकार कोण? विकल्प आहेत श्रेयस तलपडे, सिद्धार्थ जाधव का सुबोध भावे? टीम बालकवी. सिद्धार्थ जाधव. उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला मिळतात 5 गुण.